नमस्कार. रोकटोक खालापूर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. खालापूर तालुक्यात जर एखादं शहर प्रमुख म्हणावं लागेल तर ते शहर आहे खोपोली. नावाजलेलं, मोठं, औद्योगिक दृष्टिकोनातून विकसित झालेलं, सर्व सुविधा असलेलं असं आहे खोपोली शहर. पण या शहराकडे जाणारा रस्ता सध्या नागरिकांच्या जीवावर उठलाय. रस्ता वळवला गेला, पण नियोजन कुठे केलं? वाहनांना वेगळ्या मार्गाने वळवलं गेलं आणि तेही अत्यंत चुकीच्या पद्धतीने. कारण ज्या ठिकाणी हे वळण घेतलं जातंय तेथे नाही स्पीड ब्रेकर, नाही सिग्नल, नाही कोणतीही चेतावणी. एकीकडे पनवेलहून लोणावळ्याला जाणारी वाहने वेगात येतात, तर दुसरीकडून सासगावकडे, शिलफाटा आणि आसपासच्या भागातून खोपोलीकडे जाणारी वाहने त्याच वळणावर सरळ कट घेतात आणि अपघाताची शक्यता वाढते क्षणोक्षणाला. प्रश्न असा आहे, हे प्रशासनाला लक्षात येत नाही का? आपण अपघात झाल्यावर एक बळी गेल्यावरच हलणार आहात का यंत्रणा? की अजून वाट पाहताय कोणाचं तरी कुटुंब उद्ध्वस्त होण्याची? प्रशासन अजूनही गप्प आहे, पण आम्ही गप्प नाही. हा रस्ता मुंबई पुणे जुन्या हायवेवर आहे. वाहनांची गती प्रचंड आहे. अवजड वाहतूक, मालगाड्या, बस, ट्रक, सर्व प्रकारचे दणदणीत वाहन इथून जातात. आणि एवढं सगळं माहीत असून सुद्धा फक्त स्पीड ब्रेकर लावायला किंवा सिग्नल बसवायला प्रशासन गप्प. ही केवळ दुर्लक्ष नव्हे, ही गंभीर बेजबाबदारी आहे. म्हणूनच आम्ही प्रशासनाला एक थेट, स्पष्ट आणि कळकळीची विनंती करतो. या वळणाचं पुन्हा निरीक्षण करा. तात्काळ स्पीड ब्रेकर बसवा. रिप्लेसमेंट चेतावणी फलक आणि सिग्नल यांची व्यवस्था करा. कारण एखादे पाऊल वेळेवर उचलल्यास एक जीव वाचू शकतो, एक संसार सुरक्षित राहू शकतं. प्रशासनाला हे समजलं पाहिजे की रस्ता फक्त वाहनांसाठी नसतो, तो प्राणवायू असतो लोकांच्या दैनंदिन जीवनाचा. आणि त्या रस्त्यावर जर चुकीचे वळण दिलं तर ते फक्त मार्ग चुकत नाही, तर माणसं हरवतात. म्हणून हा आवाज रोकटोक आहे, स्पष्ट आहे आणि लोकांच्या मनातून आलेला आहे. प्रशासकीय गोंधळामुळे जर एकाही नागरिकाचा बळी गेला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? म्हणूनच या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. कृती करा, उपाय करा आणि नागरिकांचा विश्वास परत मिळवा. मी तेजस देशमुख, रोकटोक खालापूर या चॅनल मार्फत हा आवाज पोहोचवत आहे तुमच्यापर्यंत. पुढील संकट येण्याआधी उपाय करा, कारण प्रत्येक अपघातामागे असते एक दुर्लक्षित सूचना. जय हिंद, जय महाराष्ट्र.